गाव शिव पांढर, काळी शिवार माती आणि याच काळ्या भुईवरती प्रेम करणाऱ्या असंख्य मायबाप पोशिंद्यांना प्रथमतः रामकृष्ण हरी. तसंच बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती प्रेम करणाऱ्या सर्वच प्रेक्षक वर्गांना, गाडा मालक असतील आणि सर्वांनाच व्हिडिओच्या तत्पूर्वी नमस्कार. रसिक मायबाप, असं म्हटलं जातं की एखादा माणूस एखाद्या क्षेत्रासाठी काम करतो, परंतु काळाच्या ओघात तो देहाने या विश्वातून निघून गेला तरी त्याच्या कर्तृत्वानं तो त्या क्षेत्रामध्ये जिवंत राहत असतो. असंच बैलगाडा शर्यत क्षेत्रात आजही जिवंत असलेलं नाव, त्यांच्या अविस्मरणीय आठवणी अजूनही तशा ताज्या तवान्या वाटतात, ते म्हणजे पंढरीशेठ फडके, ज्यांना सबंध बैलगाडा शर्यत क्षेत्र प्रेमाने आप्पा म्हणायचं. दादा सरकार, विहीगर, पनवेल. खरं तर हे नाव काळाच्या ओघात मिटून जाईल का काय, असा प्रश्न त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या अनेक चाहत्यांना होता. आणि हे नाव टिकवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, अनेक नंदी घेतले आणि ते त्यांच्या माध्यमातून आप्पांचं नाव म्हणजे दादा सरकार हे नाव अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु झालं असं की एक 10-12 दिवसांपूर्वी फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये दादा सरकार या नावानं पळालेला सर्जा बकासुरूच्या गळ्यात पळाला, गुलालास पात्र झाला आणि 4 नंबरचा ट्रॅक्टरचा मानकरी झाला. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रात सध्या जी बैल 1 नंबरात या बैलगाडा शर्यत क्षेत्रात पळत आहेत, छकडी शर्यतीत, त्यांच्या गळ्यात तो सर्जा पळतोय. परवाच्या मैदानात तो द्वारलीच्या हरण्याबरोबर पळाला आणि काल मायनीच्या मैदानात तो जो फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी ठरला त्या लखनच्या गळ्यात पळाला आणि त्यांनी पुन्हा एकदा काल कडन 1 नंबर केला. मला फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचंय, ज्यावेळी आपण एखाद्या क्षेत्रासाठी त्याग देतो, बलिदान देतो आणि काहीतरी मनापासून करत असतो ना, त्यावेळी आपण ज्यावेळी विश्वातून निघून जात असतो त्यावेळी ते क्षेत्र आपल्याला विचाराच्या रूपाने जिवंत ठेवत असतं. आणि हे बैलगाडा शर्यत क्षेत्र यासाठी त्यांना जिवंत ठेवतंय. ज्यावेळी बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती बंदी आली होती त्या कालखंडामध्ये हे बैलगाडा शर्यत क्षेत्र चालू व्हावं, हे शेतकऱ्यांच्या दावणीहून जी बैल, जी जनावरं, जी निष्पाप मुकी जनावरं कत्तलखान्यात जात आहेत, त्यांना कुठेतरी सुखाचे दिवस यावेत याच्यासाठी ज्या माणसानं अहोरात्र प्रयत्न केले, त्या माणसांपैकी एक माणूस होता, तो म्हणजे पंढरीशेठ फडके, अर्थातच आप्पा. आणि याच्या पलीकडे जाऊन त्यांनी काय केलं असेल तर पहिला काळ म्हणजे 2000 किंबहुना 2001 10 पर्यंतचा काळ जर आपण पाहायला गेलं तर एवढी प्रगती नव्हती महाराष्ट्रात. त्यावेळी लोक सर्वसामान्य होती, पैशाच्या बाबतीत तुटवडा होता आणि अशा कालखंडामध्ये एखादा सर्वसामान्य ड्रायव्हर असेल किंबहुना एखादा सर्वसामान्य शेतकरी असेल, त्याच्या दावणीला एखादा चांगला नंदी असेल, अशा लोकांना त्यांनी चांगली रक्कम देऊन सुखाचे दिवस आणण्याचं काम केलं. पडीच्या काळात अनेकांना आर्थिक मदत केली आणि म्हणूनच की काय, तो माणूस म्हणजे कित्येकांसाठी सावरणारा, सावरून घेणारा अवलिया ठरला. मग अशा माणसाचं नाव त्या क्षेत्रामध्ये अबाधित राहणं ही सगळ्यात महत्वाची जमेची बाब आहे आणि त्याच्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की नक्कीच ह्या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आप्पांचं नाव अबाधित राहील, परंतु ते याच्या माध्यमातून राहील. हा दादा सरकारचा सर्जा पळतोय, तो जर चांगल्या नंबरात पळाला, गुलालात पात्र राहिला तर आप्पांचं नाव नक्कीच अबाधित राहील. येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या मैदानांसाठी त्या सर्जाला खूप खूप शुभेच्छा देतो. नक्कीच प्रयत्न करूयात या सर्जाला आणि आप्पांचं नाव अबाधित राहावं यासाठी. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.